तमाशा ही खानदेशाची लोकपरंपरा व लोकसाहित्य व बोलीभाषेने समृद्ध अशी लोककला आहे। खानदेशाच्या तमाशा परंपरेला 100 वर्षाचा इतिहास असून लोकाश्रयावर जिवंत असलेली लोककला काळाओघात लोप पावत चाललेली आहे। खानदेशाच्या तमाशा लोककलेला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर या लोककलेला राजाश्रयासोबतच लोकाश्रयाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त खानदेशातील ज्येष्ठ तमाशा कलावंत भीमाभाऊ सांगवीकर यांनी केले। शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत जळगाव येथे दिनांक 12 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्या शिबिराचा समारोप जळगाव येथील भैयासाहेब गंदे सभागृहात उत्साहात पार पडला। या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक रजनीकांत कोठारी, खानदेशातील ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील, शासनाचे जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीच्या सदस्या गीतांजली ठाकरे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, ज्येष्ठ तमाशा कलावंत नामदेव अंजाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते शिबिरार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच शासनाने ओझर तालुका चाळीसगाव येथे आयोजित केलेल्या वही गायन महोत्सवात सहभागी झालेल्या वही मंडळ व वही गायन लोक कलावंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिबिर संचालक शेषराव गोपाळ यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिबिर सहसंचालक तथा खानदेश लोक कलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले। तमाशा प्रशिक्षणासाठी स्थानिक तसेच बाहेरगावातील 30 विद्यार्थ्यांना सलग 20 दिवस तमाशाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले। तमाशा प्रशिक्षण देण्यासाठी दिग्गज तमाशा कलावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। समारोपी कार्यक्रमात तमाशा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। या प्रसंगी तमाशातील पारंपरिक गण, गवळण, बतावणी, लावणी व वगातील सखी सहभागी शिबिरार्थी विद्यार्थी यांनी सादर केला। सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रशिक्षण शिबिर व समारोपी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खानदेश लोक कलावंत विकास परिषदेच्या कलावंतांनी परिश्रम घेतले।